तर जाऊया मैदानाच्या आत. दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळण्यासाठी सज्ज झाले. दोन्ही संघांना देऊया पुन्हा एकदा या मासाठी लाख लाख शुभेच्छा. आपण ही स्पर्धा पाहतात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून टेन क्रिक लाईव्ह वरती ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते. भरपूर चांगले लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. अगदी घर बसल्या ही स्पर्धा तुम्हाला पाहू शकता. नक्कीच आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती ही स्पर्धा. आणि अगदी जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं करूया पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जय हिंदमान चषक या चषकामध्ये करूया. त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत. तिथे सामना पण पाहणार आहात. सत्संग सिरगाव विरुद्ध आईगाव सोनेरी या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतात. सोनेरी संघ आपण पाहिलात नाही की बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात नाही की टॉस जिंकला तो म्हणजे सत्संग शिरगाव संघाने टॉस जिंकून प्रथम सत्रासन स्वीकारलं. माफी असावी सोनेरी संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा नक्कीच बॅटिंग करण्याचा त्यांनी इरादा सांगितलाय. मॅचला सुरुवात दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. पिवनचा पहिला षटक रितेश. पहिला चेंडू झेलची संधी आणि या मागचा ट्रम्प कार्ड अर्थात गाव सोनेरी संघाचा ट्रम्प कार्ड हरेश यांना पहिल्या चेंडूवरती फसवलं गेलं. हरेशसाठी जालं विणलं गेलं आणि त्या जालामध्ये अटकले गेले. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागत असताना गावदेवी सोनेरी संघाला हरेश बॅक टू द पेव्हिलियन. त्या दरम्यान किरण दादा जमदरे आणि त्यांच्यासोबत संतोष दादा शेलारे दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन होते. तर विनंती असेल आपण या आपल्या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत. पहिल्या चिन्हावरती धक्का लागलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना आई गावदेवी सोनेरी संघाला नवीन फलंदाज स्ट्राईक वरती प्रसाद पाहतात. फटका भरपूर चांगला आहे. इनफिल्डच्या वरून हा चेंडू पाठवलाय. आउटफील्ड मध्ये जातोय डीप मिड विकेट सीमा पलीकडे. दुसऱ्या बॉल वरती चौकार. पहिल्या चेंडूवरती विकेट आला परंतु लगेच दुसऱ्या चेंडूवरती चौकाराना नक्की पुन्हा एकदा सुरुवात करत असताना सोनेरी संघा फटका भरपूर चांगला परंतु डीप मध्ये लावून आपला फिल्डर उपस्थित आहेत. भरपूर चांगला जाईल. टीप त्याला प्रणव यांच्या माध्यमातून अप्रतिम जजमेंट आणि लगेच चौकाराचा क्विकली रिप्लाय दिला जाते मैदानाच्या आत. ऍक्शन आणि त्यानंतर रिॲक्शन. विकेटचा पतन धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आत. प्रसाद बॅक टू द पॅव्हिलियन. भरपूर चांगली ही मॅच पाहायला मिळतात. अगदी पहिल्या चेंडूपासून उलटफेर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा साईडला फटका चांगला आहे. अगदी झेलची संधी होती परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु एका टप्प्यावरती बॉलला उचलफेक केली जाते आणि या चेंडूवरती धाव मिळणार ती एक टीमची टोटल धाव पोहोचते 5 या धाव फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धक्के लागले गेले. बॅटिंग करत असताना आई गावदेवी सोनेरी संघाला स्ट्राईक वरती सलामी वीर योगेश. अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु मैदानाच्या आत घडलं काय. पॉपिंगच्या बाहेर सापडलाय. पंचांचा फिंगर. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आत आई गावदेवी सोनेरी संघाला अजून एक फलंदाज बाद होतोय. सलामी वीर आपण पाहतो योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. एकाच ओव्हर मध्ये तब्बल 3 धक्के लागले गेले. अडखळत सुरुवात कुठेतरी नक्कीच चुकीची सुरुवात पाहायला मिळते सोनेरी संघाच्या माध्यमातून.
तर नक्कीच गावातील सोनली संघाला सुवर्ण संधी, जर हा सामना जिंकला क्वालिफाय झाले तर नक्कीच आमच्या सर्वांचे लाडके पिंटा शेठ घावट यांच्या माध्यमातून सोनली संघाला 1100 रुपये देऊन नक्कीच सन्मान केला जाईल. परंतु सोनली संघाला या मॅच मध्ये चांगला प्रदर्शन करावं लागेल, हा सामना जिंकावा लागेल. नक्कीच पिंटा शेठ घावट यांचं करूयात पुन्हा एकदा जय हनुमान चिचकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच आपल्या खेळाडूंना ते नक्कीच उत्साहित करतात सातत्यानं आणि त्यांचा पाठिंबा आपला संपूर्ण सोनली संघाला, त्यांचा पुन्हा एकदा आपण करूयात मनापासून आभार व्यक्त. आणि जाऊया मैदानाच्या आत, जिथे नक्कीच गोलंदाज रितेशनं अगदी आग ओघणारी गोलंदाजी दाखवली आहे. शेवटचा चेंडू बाची कडा आणि इथे अजून एक धक्का लागला जातोय. एकाच ओव्हर मध्ये तब्बल 4 फलंदाजांना बाद केलेत गोलंदाज रितेशनं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, ते म्हणजे सत्संग शिरगाव संघाच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हर मध्ये नक्की मी तर म्हणेन बॅकफूट वरती ढकलण्याचं काम सुद्धा गोलंदाज रितेशने केलंय. आणि गावदेवी सोनेली संघाला अजून एक धक्का लागतोय मैदानाच्या आत. आदित्य घावट बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या जोरमध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली रितेश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूपासून विकेट न सुरुवात केली आणि शेवटच्या चेंडूवर तो विकेट संपादित केला. तब्बल 4 खेळाडूंना त्याने नक्कीच पॅव्हिलियन मध्ये पाठवलंय. भरपूर चांगली गोलंदाजी. टीमची टोटल आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती 5 धावा आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल अगदी 5 धावा आतापर्यंत जमा झाल्या. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो चेतन यांना अगदी वेगानं फेकण्यात आला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं गेलं. नक्कीच फलंदाज जणू काही पंचांकडे अशा पद्धतीने नजरेने पाहत होता, जणू काही खराब चेंडूचे खून करते, परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू चांगला आहे. योग्य चेंडू मैदानाच्या आत फेकलाय गोलंदाज चेतननं. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूपासून दबाव गावदेवी सोनेरी संघावरती. पुन्हा एकदा तशाच प्रकारे हा चेंडू अगदी जमिनी लगत हा चेंडू राहिलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी उचली जी पाहिजे होती ती मिळाली नाहीये आणि त्यानंतर फलंदाजाला पुन्हा एकदा बीट केलं. लगातार वैभवला डॉमिनेट केलं जात आहे. वैभव यांचा विचार केला तर आतापर्यंत त्याने 3 चेंडूचा सामना केला आणि 1 धाव त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आली. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न सातत्याने पण पाहतात. नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजांना सध्या नाचवलं जातं. त्याचं कारण चेतन देखील चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना सत्संग शिरगाव टीमच्या गोलंदाजाने आज या मैदानावरती अगदी अधिराज्य गाजवलाय. पहिल्या गोलंदाजापासून ते अगदी 4थ्या गोलंदाजाने देखील कंबर कसली मैदानाच्या आत. शॉर्ट आपल्याला हा चेंडू अगदी कव्हर्स मध्ये उडवला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढा चांगला थ्रो, तेवढा चांगला कलेक्शन, परंतु एकच धाव मिळणार या चेंडूवरती आणि एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6व्या धावसंख्येवरती अगदी भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सत्संग शिरगाव टीमच्या माध्यमातून. क्वालिफायची ही मॅच कोणता संघ जिंकणार या ठिकाणी आणि कोणता संघ सेमी फायनल मध्ये जाणार. दोन्ही संघ जिद्द चिकाटी सर्व काही दाखवत असताना मैदानाच्या आत, परंतु एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय आई गावदेवी सोनेरी संघाला. शॉट आपल्याला हा चेंडू साईडला उडवलाय. फटका भरपूर चांगला चेंडू जाईल सराल. मिड विकेट सीमारच्या पलीकडे षटकार. अगदी या फटक्यांची नितांत गरज आहे मैदानाच्या आत गावदेवी सोनेरी संघाला आणि तो फटका आलाय. षटकार खेचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 12च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 1 to go
शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज चेतन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो, परंतु हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर अगदी रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू. पंचाने सांगितलं की हा चेंडू खराब आहे, व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळते. बॅटिंग करत असताना आणि गावदेवी सोनवली संघाला टीमची टोटल जाऊन पोहोचते 13. आतापर्यंत 13 धावा झाल्यात. अगदी सुरुवात थोडी अडकळत झाली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज होत आहेत. बॅटची कडा होती, परंतु मैदानाच्या आत थोडं विचित्र चित्र पाहायला मिळालं, कारण की पहिल्या स्लिप मध्ये फिल्डर होते, त्यांच्या अगदी शरीराचा वेध घेतला चेंडूनं आणि त्यानंतर हा चेंडू अगदी गोलंदाजीच्या दिशेने आला आणि रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलं. आणि अजून एक धक्का मैदानाच्या आत लागला जातोय, तो म्हणजे सोनवी संघाला. वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 30 गोलंदाज ऋतूंना पाहतात आणि नवीन फलंदाज नायक एनवरती राजेंद्रांना पाहतात. स्ट्राईक वरती किशोर आहेत, त्यांच्या बॅट मधून षटकार आला होता, परंतु किशोरला या 2 षटकांमध्ये शेवटपर्यंत थांबावं लागेल. शॉट आपले हा चेंडू शब्द झाले, फटका भरपूर चांगला आहे. अगदी हा चेंडू सरळ जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये साइड स्क्रीनला देतोय धडक, चौकार. अगदी ह्याच ऋतूच्या मागच्याच मॅच मध्ये तब्बल विकेट आउट संपादित केली होती आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. तो ऋतू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय आणि त्याच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती अगदी किशोरनं लगावला चौकार. टीमची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. शॉट ऑफचा हा चेंडू वेग पाहतोय मैदानाच्या आत ऋतूकडे आणि तो वेगाचा सुद्धा वापर करत असताना मैदानाच्या आत डॉट बॉल चौकारानंतर अगदी वापसी करत असताना डॉट चेंडूनं अगदी शेवटचे नक्कीच 2 षटक शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये चांगले पार्टनरशिप बिल्टअप करणं भरपूर महत्वाचं आहे गावदेवी सोनेरी संघासाठी. पार्टनरशिप बिल्टअप झाली तर चांगला धावा देखील उभारू शकता. शॉट आपल्याला चेंडू ऑन साइडला पुल केलाय, फटका फर्स्टला आहे, लॉंग लेगला फील्डर उपस्थित आहेत आणि चांगला जाईल टिपण्यात आलाय. अगदी किशोरनं षटकार ठोकला होता, त्याच किशोरला आता दाखवला जातोय पॅव्हिलियनचा रास्ता. फलंदाज भाग अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आत गावदेवी सोनेरी संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती महेश यांना पाहतात. अगदी बॅटची कडा होती, संधी होती पुन्हा एकदा विकेट संपादित करण्याची, परंतु यष्टीरक्षक यांच्याकडे झाली चूक. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहतात. अगदी विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा नवीन कॉन्फिडन्स न गोलंदाज ऋतू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले आणि पुन्हा एकदा वेगानं मारा करतात, सातत्याने बरबातात. सोनेरी संघाला बॅकफुट वरती ढकलण्याचं काम गोलंदाज करतात. शॉट ऑफचा हा चेंडू अगदी गॅप मध्ये ढकललाय, कव्हर मध्ये हा चेंडू पाठवला आला. कापेटनं एकदा पुढे केले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग
आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 19 वरती. तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यात अर्धा संघ अगदी गारात केलाय तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना सत्संग शिरगाव संघाने. ओव्हरपी चेंडू ऑफ साइडला उडवलाय, फटका फसलाय, पुन्हा एकदा झेलची संधी परंतु लॉंग ऑफच्या फिल्डरनं झेल ड्रॉप केलाय. झेल ड्रॉप केल्यानंतर पुन्हा 2 धाबा धाव फलकावरती ऍड होत आहेत. अगदी कॅचेस विन द मॅचेस असं सूत्र म्हटलं जातं परंतु झेल सोडण्यात आला आणि 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा धाव फलकावरती पाहू शकता. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. शेवटचा हा षटक गोलंदाज आदित्यला पाहतात. षटकांचा हा चेंडू कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु देशापासून भरकटले गोलंदाज निकेत खराब चेंडू मैदानाच्या आत आणि अवांतर धाव मिळते ती म्हणजेच आईगाव सोनेरी संघाला अगदी 1 धाव मात्र लाख मोलाची. प्रत्येक धाब्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. 6 चेंडूमध्ये किमान 10 तरी धाबा आल्या ना तर देखील या मॅचला मजा येणार आहे कारण की सोनेरी संघाकडे देखील चांगले गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा हा चेंडू पाहावा लागेल. पुन्हा एकदा लाईन पासून बरकटलेत. सलगचा दुसरा खराब चेंडू फेकत असताना अगदी अवांतर चेंडूचा मारा केला जातो मैदानाच्या आत. सातत्याने म्हणून पाहतात आदित्य तब्बल 2 खराब चेंडू फेकलेत. टीमची धावा संख्या 23 वरती 23. राजेंद्र यांच्यासाठी सुवर्ण संधी लगातार तर 3 षटकार खेचले तर मुंबई तांबाळ यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 1000 रुपये देण्यात येतील राजेश यांना. त्यासाठी लगातार 3 षटकार खेचावे लागतील. ऑन साइडला नक्कीच वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी डीपच राहिला हा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी गोलंदाजाने दाखवली आहे. डॉट चेंडू होतोय. सातत्याने डॉट पर्सेंटेज याही गोलंदाजानं दाखवायला सुरुवात केली आहे. मागच्या 3 गोलंदाजांना चांगले गोलंदाजी रोहितनं त्यानंतर चेतन नक्कीच रितेश चेतन आणि ऋतू या तिन्ही गोलंदाजांना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली परंतु त्यानंतर आदित्य देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आत करत असताना मागचे 2 चेंडू जरी खराब फेकले होते वाईट फेकले होते परंतु त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूवरती आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले. चांगली कामगिरी वापसी करून देत असताना पुन्हा एकदा आपल्या संघाला आणि सातत्याने गावदेवी सोनेरी संघावरती दबाव निर्माण करत असताना शॉट आपल्या हा चेंडू झेलची संधी पॉइंट मध्ये फील्डर आहे चूक होणार नाहीये आणि चांगला झेल टिपला. अजून एक धक्का लागतोय मैदानाच्या आत. राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज तुषार घावट यांना पाहतात. शॉर्ट ऑफचा हा चेंडू बॅटची कडा इष्टरक्षक बीट त्यानंतर पहिला स्लिपचा फिल्डर देखील बीट होतोय. 2 खेळाडूंना बीट करत असताना चेंडू जातोय सरळ लॉंग स्टॉप सीमा पलीकडे
नशिबाची साथ मिळते गावदेवी सोनुली संघाला. मिळते चौकार. चौकाराच्या साह्याने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते 47 वरती. 27 धावा आतापर्यंत. 27 धावा पडल्या गेल्या. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये नक्कीच किमान 4 ते 5 धावा 30+ जरी धावा झाल्या तरी देखील या मॅचला मजा येणार आहे. कारण की सेकंड इनिंग मध्ये नक्कीच सोनेली संघाकडे देखील चांगले गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला आडव्या बॅटचा चांगला प्रहार केला परंतु डीप मध्ये अजून एक झेल टिपण्यात आलाय. अजून एक धक्का लागला जातोय तो म्हणजेच गावदेवी सोनेली संघाला अजून एक फलंदाज बाद तुषार घाबट देखील पवेलियनच्या वाटेवरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे स्ट्राइक वरती. सुशांत ऑल साइडला फटका भरपूर चांगला गॅप मध्ये बॉल अडकलाय. शेवट गोड केलं जात आहे सुशांतच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावलाय आणि पाहता पाहता पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गावदेवी सोनेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 अर्थातच 31 अर्थातच 31 धावा जमा केला आणि 32 धावसंख्येचा टार्गेट मैदानाच्या आत उभा केलाय तो म्हणजे सत्संग सरगाव टीम समोर. या 32 धावा 24 चेंडूमध्ये चेस केल्या होतील की रोखलं जातील. ऐकूयात पुन्हा एकदा आमच्या साथी समोर जितू गावड सरांच्या गोड आवाजामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद सर. खूप चांगली साथ आपली आजच्या या दिवसामध्ये लाभली आम्हाला. पुन्हा भेटू उद्याच्या दिवसामध्ये आपण. सामना पाहतो आजच्या दिवसात हा शेवटचा सामना क्वालिफायर सामना पाहतो आपण. 2 संघांमध्ये पाहायला भेटत होता. एका साईडला पाहिला आपण सस्तंग शिरगाव त्यांच्या विरुद्ध गावदेवी सोनेली. गावदेवी सोनेली संघाने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय घेतला होता पण तो 8 गडी बाद होत असताना पहिल्या 24 चेंडूमध्ये गावदेवी सोनेली संघाची धावसंख्या 31 तर विजयासाठी लक्ष ठेवलं सस्तंग शारगाव संघाला. येणारे 24 चेंडू 32 धावांची गरज. गावदेवी सोनेली संघ पाहतोय आपण मैदानावरती क्षेत्राची सजून तयार आहे. चला सस्तंग शिरगाव संघ आपले फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. येणारे 24 चेंडू 32 धावांची गरज विजयासाठी. हा सामना सस्तंग शिरगाव संघाला जिंकायचा असेल जर हा सामना गावदेवी सोनेली संघाला जिंकायचा असेल तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये या 32 धावा डिफेंड कराव्या लागतील.
सत्संग शिरगाव संघातील सलामीची फलंदाज आपण मैदानावरती जाताना पाहतोय आकाश आणि प्रणवला. दोघांचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती. बेंची संघाच्या समोर फाईट देत असताना तब्बल 24 चेंडूमध्ये 70 धावा उभारल्या होत्या. त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन पाहिलं तर आकाशचं होतं 23 धावांचं, तर प्रणवचा विचार केला तर 24 धावांचं कॉन्ट्रिब्युशन केलं होतं. ते दोन्ही फलंदाज सलामी फलंदाज सत्संग शिरगाव संघाचे आता मात्र फाईट करतील. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरताना पाहतोय सलामीवीर फलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण आकाशला, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रणवला पाहतोय. येणारे 24 चेंडू 32 धावांची गरज, विजयासाठी सत्संग शिरगाव संघाला सलामीवीर फलंदाज. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण आकाशला, गोलंदाजी मार्क होते गोलंदाज अंबेश एन कडून गावची सोनेरी संघाचा हरीशला पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज हरीश. राईट आर्म ओव्हर द विकेटने सामना करेल फलंदाज आकाश. पहिला चेंडू पॅडवरती आदळताना पाहतोय, पहिला चेंडूवरती सफलता अर्जित करताना पाहतोय. ज्या फलंदाजाला मागच्या मॅच मध्ये कहर केला होता त्याच फलंदाज इथं बाद करण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज हरीशला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते ती गावठी सोनेली संघाला आणि झटका बसवतो सत्संग शिरगाव संघाला आकाशच्या स्वरूपामध्ये. काही गोलंदाजी करताना पाहतोय आपण मैदानावरती गोलंदाज हरीशला पाहतोय आपण. पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय आपण जेव्हा सलामीसाठी फलंदाज हरीश आला होता तर गोलंदाज रितेश यांनी पहिला चेंडूवरती बाद केलं होतं हरीशला. त्यातच प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज हरीश मात्र आता गोलंदाजीवरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती बाद केले होते फलंदाज आकाशला. सत्संग शिरगाव संघाला बसला हा पहिला झटका. नवीन फलंदाज मैदानावरती चेतन. पहिला चेंडू लाफ केला, कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आळक्याच्या बाहेर चेंडू पाहायला भेटतोय. धनधनकर चेंडू गेलाय सीमारेषेपार. 4 धावांनी आघात करत असताना पाहतोय फलंदाज चेतनला पाहतोय. जसं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं ना इनिंगचा सोनेरी फलंदाज करत होता हरीश, त्याला बाद केल्यानंतर पहिल्या चेंडूवर दुसरा चेंडूवर चौकार वसूल केला होता नवीन आलेला फलंदाज प्रसादने. त्याचं प्रत्युत्तर देत असताना पुन्हा एकदा आपण दाखवतोय पहिला चेंडूवरती आकाश बाद झाल्यानंतर चेतन सलम गेलाय वनडाऊनचा फलंदाज आणि त्याने सुद्धा पहिला चेंडू फेस करत असताना 4 धावा वसूल केल्यात. धाव फलक पाहतोय आपण 4ने श्रीगणेशा होत असताना स्वतःचं संघाचं खातं ओपन केले ते फलंदाज चेतनने. पुन्हा एकदा हरीश पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न परंतु बीड होते फलंदाज निर्धाव चेंडूने सांगता कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज हरीशला. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती चौका, तिसरा चेंडू डॉट पाहायला भेटतो मैदानावरती. चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हरीशचा पाहतोय आपण. तर स्ट्राईक एंडवरती तिच्या बॅटमध्ये चौकार पाहिला तो मात्र इथे बीड झालाय. पुन्हा एकदा हरीश. आता मात्र सरळ दिशेमध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये क्षेत्ररक्षक निवडलंय फलंदाज चेतनने. भाग मिल्का भाग परिस्थिती पाहायला भेटते परंतु चेंडू काय थांबायचं नाव घेत नाही. हा आलेला हरीशच्या विरुद्ध फलंदाज चेतनाच्या बॅटमधून दुसरा चौकार. 4 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च करताना पाहतोय आपण फलंदाज चेतनने काढले त्या 8 धावा हरीशच्या गोलंदाजीवरती आक्रमक रूप संपादित करताना पाहतोय आपण फलंदाज चेतनला पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहतोय आपण फलंदाज चेतनला पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक गोलंदाज हरीशचे फेस करे स्ट्राईक एंडवरती फलंदाज चेतन. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला केल्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवलाय. रनआउटची संधी होती परंतु इथे बार बार बचावले आणि एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण प्रणव आणि चेतनला. 1 धावाने धाव फलक पाहतोय.
सस्तंगिले शिरगाव संघाचं एक धावी बाद 9 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. आता मात्र स्ट्रायकिंगवरती मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो याच्या बॅटमधून तब्बल 24 धावा आपण पाहिल्या होत्या बेंचे संघासमोर खेळत असताना तोच सज्ज झालाय फलंदाजीसाठी. प्रणवला पाहतो आपण सस्तंगिले शिरगाव संघाचा ट्रम्प कार्ड पाहायला भेटतो आपल्याला. प्रणव लेफ्ट हँड फलंदाज, आक्रमक फलंदाज प्रणवची भूमिका आहे. सस्तंगिले शिरगाव संघाकडून खेळत असताना पाहतोय आपण नेहमीच शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झाला हरीश याच्या गोलंदाजीच्या विरुद्ध. पहिला चेंडू फेस करत असताना पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडूला खेळून काढला आहे. चांगला गॅप शॉट सिलेक्शन पाहायला भेटतोय. फलंदाज प्रणवच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहायला भेटतोय. मागच्या बेंचिल बरोबर खेळत असताना मागच्या मॅच मध्ये जो फलंदाज नवीन येत होता ना सस्तंगिले शिरगाव संघाचा तो 4 धावेने अकाउंट ओपन करत होता आणि आता सुद्धा तीच परिस्थिती पाहायला भेटते. जेव्हा नवीन फलंदाज चेतन मैदानावरती आला त्याच्या पहिला चेंडू फेस करत असताना 4 धावा आणि प्रणव याने पहिला चेंडू फेस करत असताना 4 धाव वसूल केल्या. धाव फलक पाहतो, धाव फलकावरती धावा 13 धावा पाहायला भेटतात. समीकरण राहिले येणारे 18 चेंडू 19 धाव्यांची गरज विचारासाठी सस्तंगिले शिरगाव संघाला. हा सामना जर गावदेवी सोनेली संघाला जिंकायचा असेल तर या 19 धावा 18 चेंडू मध्ये डिफेंड कराव्या लागतील. नवीन गोलंदाजी मार्कवरती एरंदाज एन कडून गावदेवी सोनेली संघाचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं व सांगित दुसरे षटक घेऊन यश साध्य झालाय. स्ट्रायकरवरती चेतन पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू त्यांना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निदाव चेंडू सांगता मैदानावरती करत असताना गोलंदाज यशला पाहतोय आपण. पहिला चेंडू फेकत असताना बीट केलं फलंदाज चेतनला ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 चौकार पाहिले होते. त्या फलंदाजाला इथे थांबवण्यामध्ये यश प्राप्त करतोय. यशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा यश सजीवाला राईट आर्म राऊंड विकेटने फुलटा चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढला कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तुषारला पाहतोय आपण. चांगलं जजमेंट पाहायला भेटतंय. चांगले क्षेत्ररक्षक एक धाववरती समाधान मानावं लागते ते सस्तंगिले शिरगाव संघाला. स्ट्राईक मात्र आता रोटेट होते. ज्या फलंदाजा स्ट्राईकमध्ये फलंदाज पाहतोय ज्याने एक चेंडू फेस करत असताना 4 धाव वसूल केला तोच फलंदाज प्रणव आता मात्र स्ट्राईकवरती येत असताना पाहतोय आपण. खूप साऱ्या अपेक्षा असतील सस्तंगिले शिरगाव संघासाठी. प्रणवकडून करा ट्रम्प कार्ड आहे. प्रणव या सस्तंगिले शिरगाव संघाचा फाईट करेल गोलंदाज यशच्या गोलंदाजीच्या विरुद्ध. एक धावेने धावफलक पुढे जात असताना 14 धावा. लाफ करण्याचा प्रयत्न ब्लॉकरमध्ये चेंडू होता. पायची अपील पाहायला भेटते मैदानावरती परंतु पंच इथे नकार देत असताना निर्धाव चेंडू सांगता गोलंदाज यशकडून पाहायला भेटते. कमबॅक करण्याचा प्रयत्न यशकडून पाहायला भेटतो. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवरती सिंगल आणि तिसरा चेंडू सुद्धा डॉट फेकताना पाहतोय आपण. गोलंदाज यशाला समीकरण येणारे 15 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र लाफ केला चेंडूला हवेमध्ये चेंडू कॉलिंग फाईन लेगच्या क्षेत्राच्या धावतोय परंतु त्याच्या आवेगाच्या बाहेर चेंडू नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण रनिंग बिटवीन द विकेट सिंगल डबलला प्राधान्य देत असताना फलंदाज प्रणवला पाहतो. या 2 धावेने धावफलकामध्ये वाढ. धावफलक पाहतोय 16 धावा. येणारे 14 चेंडू 16 धावांची गरज. तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा करताना पाहतोय आपण गोलंदाज यशकडून सोनेली संघासाठी. पुन्हा एकदा यश सज्ज झाला प्रणवसाठी. आता मात्र फुलटा चेंडू होता त्याचा पूर्व फायदा घेत असताना लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक महेशला पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागते. जशी गोलंदाज यश करतोय ना त्याला साथ देत असताना क्षेत्ररक्षणा सुद्धा आपण पाहतोय फक्त सिंगल धावेवरती थांबवत आहेत आणि या सिंगलने धाव फलक पुढे जात असताना 17 धावा. समीकरण आता मात्र राहिले येणार 13 चेंडू 15 धावांची गरज. 5 चेंडू फेकत असताना फक्त ना फक्त 4 धावा करते गोलंदाज यश आणि 1 सफलता अर्जित करताना पाहतोय आपण. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला स्ट्राईकवरती फलंदाज चेतनला पाहतोय.
यश पुन्हा एकदा सज्ज झालाय. लो फुलटोचा चेंडू होता हलक्या हातामध्ये एक्स्ट्रा कव्हरला केलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक महेशला पाहतोय आपण. चांगलं जजमेंट पाहायला भेटतंय. एक धाववरती पुन्हा एकदा समाधान मानून लागते. कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटते. 6 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 5 धावा खर्च करताना पाहतोय आपण यशाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या संघासाठी. गावदे सोनेली संघाकडून गोलंदाजी करत असताना यशला 2 षटक समाप्त. 2 षटकात संपते तर धावा फरकावरती धावा पाहतोय. फक्त ना फक्त 18 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक गोलंदाजी यशकडे केली आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. समीकरण उरलंय. येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज. जशी अपेक्षा होती ना गोलंदाज यशकडून त्यावरती खरा उतरताना पाहतोय. परंतु आता पुढील 12 चेंडू फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील गावचे सोनेली संघ. पाण्याची मागणी केली जाते. पाण्याची पूर्तता करावी मैदानावरती. येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज. जशी गोलंदाजी यशने केली ना तशीच गोलंदाजी आता मात्र करावी लागेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावा डिफेंड करायचे असतील गावदेवी सोनेली संघाला. विश्वास दाखवलाय गोलंदाज महेशवरती. तिसरं षटक गाजवण्यासाठी महेश सज्ज झालाय. आंबेशू एंड करून राईट आर्म राऊंड विकेटने. पहिला चेंडू फेकत असताना चांगला चेंडू पाहायला भेटतोय गोलंदाज महेश कडून. कमबॅक गोलंदाजी आता मात्र सोनेली संघाकडून पाहायला भेटते आपल्याला. निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती करत असताना गोलंदाज महेशला पाहतोय. बीट केलं फलंदाज चेतनला पाहतोय आपण. स्ट्रायकरवरती चेतन नॉन स्ट्रायकरवरती सलामीर फलंदाज प्रणवला पाहतोय. येणारे 11 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा महेश सज्ज झाला गोलंदाजीसाठी. शॉट ऑफलाईनचा चेंडू होता. अतिरिक्त उचली देण्याचा प्रयत्न परंतु पंच आम्हाला इशारा करतात. हा स्वेर चेंडू पाहायला भेटतो. वाईटचा इशारा करतात. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धावफलकावरती ऍड होईल. धावफलक पुढे जात असताना 19 धावा. येणारे 11 चेंडू 13 धावांची गरज. पहिला चेंडू चांगला पाहायला भेटला होता परंतु दुसरा चेंडू कुठेतरी वाईट पाहायला भेटतो. त्याचंच रूपांतर लगेच एक धावामध्ये एक्स्ट्रा धावा मिळतील त्या सत्संगीले शिरगाव संघाला. स्कूप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू हातामध्ये ब्रश होऊन चेंडू जमिनीला दान होतोय आणि एकदा वेळ पूर्ण करता रनआउटची संधी होती पण चांगल्यारीत्या ट्रॉफिक कीज मध्ये पोहोचला तो फलंदाज प्रणवला पाहतोय. एक धावाने धावफलक पुढे. 20 धावा. धावफलकावरती येणारी 10 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी सस्तक शिरगाव संघाला. तर सामना जिंकायचा असेल सोनेली संघात या 12 धावा डिफेंड कराव्या लागतील. गोलंदाजी तर चांगली करताना पाहतोय पण गोलंदाज महेशाला 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राची धाव देत असताना पाहिलं आपण गोलंदाज महेशाला वाईटच्या स्वरूपामध्ये. आता मात्र स्ट्रायकिंगवरती फलंदाज प्रणवला पाहतोय. सामवीर फलंदाज ट्रम्प कार्ड आहे तो सस्तंगीले शिरगाव संघाचा. तोच मात्र सज्ज झालाय महेशच्या विरुद्ध फलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट आर्म फलंदाज. लेफ्ट आर्म फलंदाजाचा विचार केला ना नेहमी आक्रमक फलंदाजी महेशसाठी चांगले जातात फलंदाज. तसाच हा प्रणवला पाहतोय आपण. चला सोनेली संघ जास्त वेळ घेऊ नका आपण. खूप वेळ लावतोय क्षेत्र सजवण्यासाठी. महेश सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंगवरती प्रणवला पाहतोय आपण. शॉट ऑफलाईनचा चेंडू वेरकावला. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या इथे तिथे क्षेत्ररक्षक कोणी पाहायला भेटत नाही. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांनी आघात करत असताना फलंदाजच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत षटकार. सामना खुला करण्याचा प्रयत्न प्रणवचा पाहायला भेटतो. यशस्वीरित्या 6 धाव वसूल करतोय. आता समीकरण उरले फक्त येणारे 9 चेंडू 6 धावांसाठी.
ची गरज विजयासाठी याच फटकांसाठी या फलंदाजाला जाणलं जातं. परंतु थोडा वेळ शांत पाहायला भेटला होता, परंतु आक्रमक रूप पवित्र करत असताना पाहतोय आपण फलंदाज प्रणव याला. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू खेळून काढला मिडविकेटच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा तेच रिझल्ट आणि सामना इथे आपल्या स्टाईलनं फिनिश करत असताना या मिळतील 6 धावा. विजय होत होतो सस्तंगिले शिरगाव संघ. तिसरा संघ ठरतो या स्पर्धेतला क्वालिफाय होणारा संघ हार्ड लक गावदेवी सोनवणे संघ. आपण सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले होते, परंतु कुठेतरी काही कमी पडले प्रयत्नांमध्ये. हे याकडे लक्ष द्या आणि पुन्हा एकदा पुढच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सज्ज व्हा. अभिनंदन सस्तंगिले शिरगाव संघ हा सामना जिंकलाय आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरलाय तो सस्तंगिले शिरगाव संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय त्याने गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं होतं.